ಪರೀಕ್ಷಾ ಪೇ ಚರ್ಚಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ 8ನೇ ಆವೃತ್ತಿಯ 3ನೇ ಸರಣಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನಡೆಯುತ್ತಿದ್ದು ಹಲವು ವಿದ್ಯಾರ್ಥಿಗಳು ಈ ಸಂವಾದ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ತಮ್ಮ ಆಲೋಚನೆಗಳು ಹಾಗೂ ಸಂದೇಹಗಳನ್ನು ಪರಿಹರಿಸಿಕೊಂಡರು। इसमें टेक्निकल गुरुजी यानी कि गौरव चौधरी और एडलवाइज म्यूचुअल फंड की एमडी और सीईओ राधिका गुप्ता ने स्टूडेंट से इस अहम विषय पर बातचीत करते हुए उन्हें जरूरी टिप्स दिए। उन्होंने छात्रों को परीक्षा के दौरान गैजेट की भूमिका, समय प्रबंधन ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಎಡಲ್ವಿಸ್ ಮ್ಯೂಚುವಲ್ ಫಂಡ್ ಸಿಇಒ ರಾಧಿಕಾ ಗುಪ್ತಾ ತಂತ್ರಜ್ಞಾನವನ್ನು ಸೂಕ್ತವಾಗಿ ಬಳಸಿಕೊಳ್ಳಬೇಕು, ಮುಖ್ಯವಾಗಿ ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆ ತಂತ್ರಜ್ಞಾನ ನಿರ್ದೇಶಿಸಿದಂತೆ ನಾವು ನಡೆಯಬಾರದು, ನಮ್ಮ ನಿರ್ದೇಶನದಂತೆ ಅದು ಕಾರ್ಯನಿರ್ವಹಿಸಬೇಕು ಎಂದರು। अपना दिमाग सिर्फ प्रोडक्टिव काम में लगाए, दैट इज व्हाई ऐसे आप टेक्नोलॉजी को अपना स्लेव बनाइए, स्लेव वाला काम आप उससे करवाइए और मास्टर वाला काम आप खुद करिए। तो पता है क्या ಟೆಕ್ನಿಕಲ್ ಗುರೂಜಿ ಎಂದೇ ಖ್ಯಾತಿ ಪಡೆದಿರುವ ಗೌರವ್ ಚೌಧರಿ ಎಲ್ಲ ಕೆಲಸವನ್ನು ನಿರ್ವಹಿಸುವ ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಯನ್ನು ಸಹಾಯಕ ಎಂದು ಪರಿಗಣಿಸಲಾಗಿದೆ। ನಾವು ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಗೆ ಯಾವುದೇ ಹಾನಿ ಮಾಡದ ಕೆಲವೇ ನಿರ್ದಿಷ್ಟ ಕೆಲಸಗಳನ್ನು ನೀಡಬೇಕು, ಕೃತಕ ಬುದ್ಧಿಮತ್ತೆಗೆ ಹೆಚ್ಚಿನ ಶಕ್ತಿ ನೀಡಬಾರದು ಎಂದು ಹೇಳಿದರು। और अपनी प्रोग्रेस को ट्रैक कर सकते हैं। और तीसरा जो है मैं थोड़ा लाइट रखूंगा वो ये कि टेक्नोलॉजी से आप थोड़ा सा एंटरटेनमेंट भी ले सकते हैं। तो पढ़ाई आप कर रहे हैं, बीच में 5 मिनट के लिए टाइम निकाल के थोड़ा सा अगर गेम खेल लें, या कई बार तो आजकल एप्स ऐसी आ गई हैं जो गेम के स्टाइल में ही आपको जो है वो एग्जैक्टली आपकी जो पढ़ाई है वो एक गेम की तरह चलेगी। आपको सवाल आएंगे, आपके लिए टास्क होगा, आप लेवल्स अचीव करेंगे और गेम खेलते खेलते जो है वो आप कुछ नया सीख भी लेंगे।